बांधकाममधून महिला यांच्या व्यथा रावेचे नायब तहसीलदार सतीश तायडे यांनी ऐकून तातडीने कामगार प्रशासनास दिल्या सूचना। कधी चालू होईल तुमचं? खूप मोठ्या प्रमाणात रश होतोय आणि ही गर्दी आवाने बाहेर जाते, त्याच्यामुळे स्थानिक ठिकाणी पण प्रशासनावर लोड येतोय। त्यामुळे हे ऑनलाईन अपॉइंटमेंट बंद करण्यात यावे असा आवाज पूर्ण विषय चालू आहे। आणि या लोकांची आजची तारीख गेली तर काय होईल? मग काही प्रॉब्लेम नाही त्यांना? कोणालाच काही प्रॉब्लेम नाही, सर्वांच्या तारखा पण बंद झाल्या। डायरेक्ट आपण काय म्हणजे शासन म्हणजे विचारात विषय आहे की अपॉइंटमेंट डायरेक्ट कॅन्सल करायचं। लोकांकडनं ते 100-150 रुपये 50-100 जे काही जात आहे ते पण जायला नको, प्रत्येक व्यक्तीला मोफत भांडे दिले गेले पाहिजे, हा शासनाचा उद्देश आहे। त्याप्रमाणे देण्यात येते। म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांच्या तारखा गेल्या आहेत त्या तारखेचा काही प्रॉब्लेम नाही बिलकुल। हां, म्हणजे तुमची साईट चालू झाली की त्यांना सगळ्यांना भांडे मिळतील असं म्हणणं आहे तुमचं? आणि त्या म्हटल्याप्रमाणे अपॉइंटमेंटच कॅन्सल व्हावी असं शासन दरबारी निर्णय त्या संदर्भात त्या प्रोसेस चालू आहे। जर का ही प्रोसेस जर का अंमलात झाली तर प्रशासन म्हणून तुम्हाला पण काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि आम्हाला पण काम करत असताना आम्ही 5 ऐवजी 10 लोक पाठवतो। 10 लोक पाठवताना रायगडच्या एकाच ठिकाणी तर मग पाठवताना विवराला 1 टाकू, रायगडमध्ये 4 टाकू आणि बाजूला रामजीपूर वगैरे इकडच्या साईडला किंवा मोरगाव वगैरे आपण त्याच्यावर 1 टाकू। म्हणजे गर्दी वेळ झाल्यानंतर तुमच्यावर पण म्हणजे गर्दीच होणार नाही, आपल्यावर पण लोड येणार नाही। मग कधीपर्यंत होईल अंदाज? आता त्याच्यासाठी पत्रव्यवहार चालू आहे कंटिन्यू। तारखा कशा काय दिल्या म्हणा तुम्ही? ह्या तारखा तुम्ही कशा काय दिल्या होत्या? मग या तारखा आपण दिलेल्या सर, या पोर्टलने दिलेल्या आहे। पोर्टलने दिलेल्या? हां, आणि आता त्यावेळेसाठी आपण त्याची चॅनल लावून टाकलेलं आहे। मग तुम्ही आता हे कधीपर्यंत होऊ शकतं? अंदाज सांगा, अंदाज। एक अंदाज झालं तर 2 दिवसात पण होऊ शकतं किंवा 5-6 दिवसात पण होऊ शकतं। म्हणजे तुम्ही आता प्रत्येक गावामध्ये म्हणजे जवळपास रावेडच्या जवळपास तुम्ही 10-12 ठिकाणी तुमचं स्टॉल लावणार, बरोबर? पण झालेलं आहे सर, विवऱ्यामध्ये जवळपास 1000-1500 लोकांना भांडे वाटप झाले। तिथले तिथे फोटो काढले गेले, लगेच ते त्यांना भांडे वाटप लगेच झाली। त्याने मला अपॉइंटमेंट वगैरे टेन्शन नव्हती। ते दलाल वगैरे नको म्हणून त्यांचा बंदोबस्त करा, दलाल लोकांचा बंदोबस्त करा। आता मला सांगा, ऐका ना, आता तुम्ही रायवरला टाकले 4 ठिकाणी, रमजीपूरला टाकलं, येवऱ्याला टाकले, मग ह्या ज्या बाया आहे कोणत्याही गावाच्या कोणत्याही ठिकाणी त्याचा ID नंबर दाखवल्यानंतर त्यांना मिळू शकते ते? पहिल्यासारखं झालं सर, अपॉइंटमेंट शासनाने कॅन्सल केली पाहिजे। आता कसं रोज तुमच्याकडे येऊन येतोय, आज वगैरे तुमच्याकडे प्रशासनाचा लोड असताना देखील तुमच्या मागे हा अतिरिक्त लोड जोडला आणि हेड्याक होतोय तुम्हाला। आज हेड्याक पूर्ण जिल्हाभरात प्रत्येक प्रशासनाच्या ठिकाणी झाला। बरं, तुम्ही असं जाहीर करणार आहे का की कधीपर्यंत होऊ शकते हे? म्हणजे यांना रोजच्या रोज येणं काही परवडत नाही बायकांना? आता त्याच्यावर विचार आहे सर, आता मी कोण आहे तर मी पण एक सर्वसामान्य काम करणारा इथला ऑपरेटर म्हटलं जाईल। मी पण या स्थानिक समस्यावरती सांगितलं जसं की मी साहेब बांधकाम आयुक्त, कामगार आयुक्त बुलाने साहेब असतील त्यांना सुचवली सूचना, त्याच्यानंतर कंपनीचे जे ऑनर आहे त्यांना सुचवली सूचना। आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही प्रशासन म्हणून या विषयावर चर्चा करतो आणि जे कामगार मंडळ आहे त्यांच्या विचारातून हा विषय लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतो। लवकर करावं, आमदार साहेब फोन करणार आहे तिकडे बोलून, ओके? ते सुरू झाल्यानंतर तुम्हाला ते भांडे मिळणारच आहे। ते त्यांचं स्टॉल त्या ठिकाणी आपला ID नंबर ते दाखवल्यानंतर तुम्हाला भांडे मिळतील। त्याच्यामुळे काही चक्र मारू नका, सुरू झाल्यानंतर या तुमचे कामधंदे पाडून तुम्ही येऊ नका सकाळी। काय कशा करता आले तुम्ही? भांडे वाटप म्हणजे काय किती दिवसापासून फिरताय तुम्ही? 17 तारखेपासून। तर का बरं मिळत नाही? काय कारण? 28 आहे आज। कारण काय सांगताय ते? कारण सांगताय की भेटीन तुम्हाला साईड चालू
वेबसाईट बंद आहे. असं आहे का? बरं झालं आहे ना. गाव मुक्ताईनगर गेल्या म्हणजे परत येताना बाया लगेच भेटतात त्या ठिकाणी. एकदाही परत आले नाही. आमच्या कोलवाड्याच्या आमच्याच वहिनी रावेर तालुका हा मुक्ताईनगरला गेल्यानंतर परत येत नाही. त्या ठिकाणी उशीर लागतो परंतु लगेच मिळतात. आता हे रिकामी फेरी होत नाही. आता हे चूक कोणाची आहे? हे चूक तुमची की त्यांची आहे? हे चूक कोणाची आहे? तुमचा पुढारी कोण आहे? तुम्ही निवडून कोणाला दिलं? हा? तुम्ही करा ते. तुम्हाला ते करायचं तुम्ही करा. ते मतदारसंघ वेगळा आहे ना.